क्वेश्चन नंबर 2 काय होता आपला चालू होतं. वॅकंट प्लॉट इज टॅक्सेबल. वॅकंट प्लॉट कुठे टॅक्सेबल होणार तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इझी उत्तर आहे. मोकळी जमीन आहे, हाऊस प्रॉपर्टीचा काही संबंध येत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स नीड टू बी सॅटिस्फाय इन ऑर्डर टू एनी इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. खालीलपैकी कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे इन ऑर्डर इन्कम फ्रॉम एच पीमध्ये काय महत्त्वाचं आहे मग. चला आपण खाली ऑप्शन बघायचे. किती ऑप्शन? 4 ऑप्शन दिसतात सगळ्यांना. पहिला ऑप्शन आहे प्रॉपर्टी मस्ट कन्सिस्ट बिल्डिंग असली पाहिजे. दुसरं प्रॉपर्टी, त्याचा दुसरा ऑप्शन आहे एस मस्ट बी ओनर ऑफ द सच प्रॉपर्टी. बरोबर आहे. तिसरं आहे द प्रॉपर्टी मस्ट नॉट बी यूज फॉर बिझनेस और बिझनेस कॅरिड ऑन. ओके. याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कंडिशन कोणती? यातली सर्वात महत्त्वाची कंडिशन कोणती आहे सांगा. उत्तर पटकन. आता तुम्हाला याचं उत्तर ऑल ऑफ दिस वाटत असेल, पण नाही. प्रश्नामध्ये काय म्हणतात बघा ते, इन ऑर्डर टू टॅक्स. पहिली कंडिशन सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये आहे एस मस्ट बी ओनर ऑफ सच हाऊस प्रॉपर्टी. एस हा ओनर असला पाहिजे. उत्तर याचं बी. ऑर्डर विचारली होती मी, सगळ्यात महत्त्वाची कंडिशन. ओके. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे चौथा. ओके. इन्कम फ्रॉम सबलेटिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज टॅक्सेबल. इन्कम फ्रॉम सबलेटिंग, तुम्हाला एक कन्सेप्ट पण माहिती आहे. सबलेटिंग म्हणजे काय? आपण एखाद्याला घर ट्रान्सफर केलं, म्हणजे एखाद्याला घर भाड्याने दिलं आणि ते घर त्याने दुसऱ्याला भाड्याने दिलं, त्याला सबलेटिंग म्हणतात. ओके. समजा मी माझं घर प्रतीक्षाला दिलं भाड्याने आणि मला जो इन्कम होईल तो एच पीमध्ये टॅक्सेबल. बरोबर, कारण की प्रतीक्षा मला रेंट पे करणार आहे दर महिन्याला, तर माझा इन्कम येतो हाऊस प्रॉपर्टीमध्ये. पण प्रतीक्षाने ते घर मी जे भाड्याने दिलं होतं तेच घर दुसऱ्याला परत रेंटवर दिलं. ओके. समजा प्रतीक्षा मला 10,000 देत होती आणि प्रतीक्षाने ते घर दिलं भाड्याने प्रसादला 11,000 रुपयांनी, म्हणजे तिला 1,000 रुपये इन्कम होतं आहे. तर 1,000 रुपये इन्कम आहे दर महिन्याचा, जो काय असेल तो इन्कम वर्षभराचा 12,000 होईल. तो इन्कम कुठं टॅक्सेबल करावं लागेल तिला? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. काय याचं कारण की हे सबलेटिंग आहे. हे घर तिच्या नावावर आहे का? स्वतःचं आहे तिचं घर नाही, ते घर माझं आहे, त्याच्यामुळे माझा हाऊस प्रॉपर्टी इन्कम येईल. पण सबलेटिंग जर केली असेल हाऊस प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने, त्याचं उत्तर आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. उत्तर आहे बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यांना क्वेश्चन ओके दिसत आहे, काय प्रॉब्लेम नाही. इन केस लेटिंग आउट प्रॉपर्टी इज इन्सिडेन्शियल टू मेन पर्पज, देन इन्कम फ्रॉम सच प्रॉपर्टी शॅल बी. एखादी प्रॉपर्टी जर लेटिंग आउटवर दिलेली असेल भाड्याने, इन्सिडेन्शियल टू मेन बिझनेस, त्यांच्या बिझनेसमध्ये ती प्रॉपर्टीचा यूज केला जातो आहे, तो इन्कम कुठं टॅक्सेबल केलं जाईल सच प्रॉपर्टीचं? तर PGAPमध्ये केलं जाईल. बरोबर. याचं उत्तर 5 नंबरचं उत्तर आहे सी. का? याचं कारण असं आहे का PGAPमध्ये कोणतं इन्कम टॅक्सेबल केलं जातं? बिझनेस इन्कम. आणि हा बिझनेस इन्कम आहे कारण की मेन बिझनेससाठी वापरताय ना ते, म्हणून. 6 नंबर आहे ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑफ सोशल क्लब विल बी. आता सोशल क्लब आहे त्याला तुम्ही ऑनलाईन करा. बघा सोशल क्लबची सगळ्यांना, सोशल क्लब म्हटल्यावरती त्याचा इन्कम कुठं होईल? हाऊस प्रॉपर्टी अदर सोर्सेस का एक्झाम्प्ट होईल का PGAPमध्ये? याचं उत्तर आहे एक्झाम्प्ट फ्रॉम टॅक्स. का उत्तर याचं? 6 नंबरचं उत्तर आहे सी, एक्झाम्प्ट फ्रॉम टॅक्स. का बरं? सोशल क्लब आहे. सोशल क्लब म्हणजे थोडक्यात ते कोऑपरेटिव्ह सोसायटीसारखंच झालं. कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे नंतर काही सामाजिक चांगलं काम करतो आपण, त्यासाठी झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. सगळ्यांना दिसतंय? थोडी स्क्रीन खाली वरती. क्वेश्चन नंबर 7 आता दिसतंय सगळ्यांना? ओके. In case of any property is owned by SSC and the same is given by him
to the partnership firm in which he is a partner for carrying on business of such firm, then income from such property will be. तो इन्कम कुठं जाईल? नॉट बी टॅक्सेबल. का टॅक्सेबल नाही? एक प्रॉपर्टी आहे त्या SSCची अँड द सेम इज गिवन बाय हिम टू द पार्टनरशिप फर्म. त्याचीच पार्टनरशिप फर्म आहे, त्यांनी ती प्रॉपर्टी त्या बिझनेसमध्ये त्यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये वापरली फॉर कॅरिंग बिझनेस ऑन सच फर्म, देन द इन्कम ऑफ सच प्रॉपर्टी. त्याचा अदर सोर्समध्ये जाईल का हाऊस प्रॉपर्टीमध्ये जाईल का PGमध्ये जाईल? इन्कम तर त्याचा आहे बरोबर, स्वतःची प्रॉपर्टी ना, पण त्याने ती पार्टनरशिप फर्ममध्ये यूज करतो आणि पार्टनर देतो, त्याच्यामुळे ती नॉट बी टॅक्सेबल, ती टॅक्सेबल होणार नाही. ओके, पुढचा 8वा क्वेश्चन आहे. त्याच्यानं दिसतंय इन्कम फ्रॉम बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड ऑन लीज होल्ड इज टॅक्सेबल. बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली लीज होल्डवरती, कुठं टॅक्सेबल आहे सांगायचं उत्तर आता. ठीक आहे, याचं उत्तर काय माहिती का? बिल्डिंग आहे बरोबर, पण लीज होल्डसाठी दिल्ली म्हणजे आपला हा जो इन्कम आहे हा HP इन्कम नाही आहे, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी दिल्ली. बघा ना, इन्कम फ्रॉम बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड ऑन लीज होल्ड, कन्स्ट्रक्शनसाठी दिलं आणि त्यात इन्कम झालं आपल्या लीज होल्डवरती दिली. लीज होल्ड म्हणजे 4-5 वर्ष 10 वर्ष. लीज होल्ड वेगळं असतं, रेंटवर देणं वेगळं असतं. रेंटवर दिलेलं नाही, मी याचं उत्तर आहे अदर सोर्सेस, उत्तर आहे B. 8चं उत्तर आहे B. सॉरी 8 नंबरचं उत्तर आहे HP. रॉंग, मला चुकलं आहे. 8 नंबरचं उत्तर HPचे, कारण की ही जी बिल्डिंग आहे 12 वर्षापेक्षा जास्त काळासाठी दिली असं ॲज्युम करून उत्तर हाऊस प्रॉपर्टी दिली याचं उत्तर त्यांनी. कारण की बिल्डिंग आहे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी मला वाटलं कमी असेल, त्याच्यामुळे उत्तर चुकलं. याचं उत्तर आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. 8चं उत्तर HP उत्तर आहे 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ओके, द SSC who was deriving income from house property realized sum of rupees 52,000 on account of display of advertisement hoarding of various concern on the roof of the building. The same will be taxable under. कुठं टॅक्सेबल होईल ते? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. का बरं? आता एक हाऊस प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती भिंती ॲडव्हर्टाईज करतात बघा, आपल्या घरावर लिहितात किंवा होर्डिंग्स वगैरे लावतात, त्याच्यापासून जो इन्कम आहे, हाऊस प्रॉपर्टी इन्कम होईल का? नाही, अदर सोर्सेस आहे. अदर सोर्स इन्कम उत्तर आहे B. ओके, सिंपल होता. 10 नंबर कंपोजिट रेंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. कंपोजिट रेंट ऑफ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी टॅक्सेबल. कंपोजिट रेंट का तुम्हाला काय असतं? कंपोजिट रेंट म्हणजे एकत्रित घेतलेली रेंट, बरोबर ना. कंपोजिट रेंट ऑफ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, भाड्याने दिलेली प्रॉपर्टी कंपोजिट आहे, रेंट वेगळ्या नाही करू शकत आपण ते. ठीक आहे, एकत्र म्हणजे माहिती कसं? मला एक उदाहरण सांगतो बघा त्याच्यावरती मी. याचं एकदम सिंपल उदाहरण आहे का, हे जे कंपोजिट रेंट आहे हे 2 प्रकारे येऊ शकते. एक तर PGमध्ये येऊ शकतं, बिझनेस प्रोफेशनमध्ये, एक तर अदर सोर्समध्ये येऊ शकतं. फक्त डिपेंडिंग अपॉन द कंडिशन काय कंपोजिट रेंटची, एकत्रित रेंट मिळते. सपोज एक व्हॅकंट लँड आहे, एक प्रॉपर्टी हाऊस प्रॉपर्टी छोटी, त्याच्या पुढे जागा आहे. तुम्हाला उदाहरण म्हणलं मिरच्या विकायचं नाही, मिरच्या वगैरे विकण्याचं काम चालू होते जमिनीचे, म्हणजे मोकळ्या जमिनीमध्ये. मग तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस झाला आणि तो एक बिझनेस पण आहे म्हणून बिझनेस इन्कम पण झाला, म्हणजे दोघी पण कवर होतं याच्यामध्ये, A or B डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन्स. उत्तर आहे D. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोणते? ॲन्युअल व्हॅल्यूचे GAV आपण काढतो ना, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू वगैरे, तर लास्ट आन्सर काढतो त्याचे. सेक्शन 23चे क्वेश्चन ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण. बाय.